मागील वर्षी देखील 2 रनची पेनल्टी नांदिवली टीमवर होती. याही वर्षी त्यांचे खेळाडू ते थोडेसे उशिराने उपस्थित होत आहेत. पहा, तुम्ही चांगले खेळाडू आहात. कुठेतरी खेळ भावना, संघ भावना आणि एखाद्या आयोजनामध्ये आपण निर्धारित वेळेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. ही तुम्हाला फक्त आम्ही विनंती करू शकतो, कारण तुमच्या गावाचं खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शिस्तीमध्ये अनेक स्पर्धा आम्ही संपन्न करतो. या स्पर्धा तुमच्यासाठी आहेत. तुमच्या खेळाचं कौशल्य आम्हाला पाहता यावं आणि त्याचमुळे कोरोनाचं संकट असताना 9 महिन्यानंतर कुठेतरी क्रिकेट सुरू व्हावं यासाठी एक पाऊल पुढे टाकलं या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेबांनी व संपूर्ण गावदेवी ग्रामस्थ मंडळांनी. आणि त्याचमुळे ही स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवू शकलो. परंतु तुम्हाला देखील विनंती आहे, तुम्ही देखील सहकार्य करा. पहिले षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. महेंद्र, पॉवर प्लेचं षटक असेल. महेंद्र पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आणि 2 रनची पेनल्टी आहे टीम नांदिवलीवर, ज्या टीमने इथे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकर क्लोज केला. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अंपायरचा इशारा, नॉट आउट. वेगाने अखेर 1 रन कंप्लीट केली. 22चा इशारा इथे कळवलाय. सुभाष पाटील, मनोज गुप्ता, शानू कुरेशी असे 3 अंपायर या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 3 समालोचक आहेत. संतोष म्हात्रे सर, कोपर खेळणे, बाळू पाटील सर आणि स्वतः मी. या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. नांदिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरचा सामना. या खार्डी चषक 2021 मधला तुम्ही अनुभवता आजच्या दिवसातला दुसरा. यानंतर खांबाळपाळा आणि मोठी देसाई 3 ओव्हर झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिला कॉल आम्ही तुम्हाला करतोय की तुम्हाला स्टेजवर उपस्थित राहायचंय. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी आहे आणि अखेर 1च रन मिळेल. तर दातिवली टीम लक्षात घ्या, जी 2 रनची पेनल्टी आहे नांदिवली टीमवर, ज्यावेळेला तुम्ही 5 ओव्हर संपूर्ण खेळाल, बॅटिंग कराल, त्यानंतर तुमच्या टोटलमध्ये 2 रन अजून ऍड केले जातील. फटका ऑन साइडला खेळायचा होता. इथे बीट करून बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, कारण सध्या बॅटिंग करतोय दातिवलीचा संघ. डॉट बॉल. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना महेंद्र. पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी महेंद्रच्या खांद्यावर. राईट राऊंड विकेटने यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पहा सेलिब्रेशन सुरू झालंय, म्हणजे विकेट इथे गमावली आहे. पहिला झटका बसतोय टीम दातिवलीला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला. आजच्या दिवसामधला हा पहिला, तर ओव्हरऑल स्पर्धेमध्ये कालपासून आजपर्यंत हा 3रा फलंदाज बोल्ड झालाय, अशी माहिती आमच्यापर्यंत अशोक पाटील, आमचे गुणलेखक मित्र, तेवढेच चांगले समालोचक मॅन फ्रॉम फडकेपाडा पोहोचवतात. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. खूप चांगलं गुणलेखन ते करतात. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. स्कोरिंग टीमचे ते हेड आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 2016, 2017, 2018 मध्ये, 2019 मध्ये काय काय घडलं या स्पर्धेमध्ये याची संपूर्ण माहिती ते तुमच्यापर्यंत देतील. परंतु या ओव्हर नंतर मी एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, तो म्हणजे क्रायटेरिया. मॅन ऑफ द सिरीजचा क्रायटेरिया या स्पर्धेमध्ये काय असेल, कशा कशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्स दिले जातील याची माहिती या ओव्हरच्या समाप्तीनंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पहिलं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या आहे 2. टीम दातिवली. टॉस जिंकला नांदिवलीने. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय आणि पहिले षटक आता मार्गस्थ आहे महेंद्रचं. पॉवर प्लेमध्ये राऊंड विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक झटका दिलाय. पहा, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. इथे भरपूर बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर मला वाटतं अजूनही 3ऱ्या पंचांची मदत घेत आहेत. एक्झॅक्ट
बॉल लागलाय स्टंपवर की अजून काय, याचीच विचारणा करतायत. तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. डिसिजन पेंडिंग. विकेट किपर अनावधानाने जर त्याचा पाय लागला असेल, बेल्स पडले असतील तर मात्र नॉट आउट दिला जाईल. आणि जर हा बॉल स्टंपवर डायरेक्ट जाऊन हिट झाला असेल, बेल्स पडले असतील तर मात्र बॅट्समॅन आउट. आणि याच्यासाठी द्विधा मनस्थितीमध्ये होते आमचे अंपायर. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जाईल आणि लगेचच हा निर्णय आमची टेक्निकल टीम तिसऱ्या अंपायरकडे पोहोचवेल आणि तिसरे अंपायर आमच्यापर्यंत. खूप चांगलं टेलिकास्ट काल देखील तुम्ही अनुभवलं SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आणि पाहूया, बॅट्समन आउट, फलंदाज बाद असेल आणि या ओव्हरमध्ये महेंद्रने टीम दातिवलीला दिलाय दुसरा धक्का दोन्ही आकड्यावर. का या फलंदाजाला आउट घोषित करण्यात आलं. विकेट किपर थोडासा मागेच होता. त्यानंतर ज्यावेळेला स्टंपला बॉल लागला, स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे, त्याने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. परंतु अंपायरला माहिती आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. खूप चांगला डिसिजन मी म्हणेन अंपायरकडून. 2 वर 2 विकेटचं नुकसान, 2 फलंदाज बाद झालेत. हे आकडे शोभा देत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे, कारण 5 ओव्हरचा सामना आहे, संधी मिळते तुम्हाला. परंतु कौतुक व्हायला पाहिजे, पेनल्टी जरी लागली असेल माझ्या टीमवर तरी महेंद्रने मात्र आत्तापर्यंत सुरेख बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत दातिवलीच्या संघाला. नांदिवली संघ बलाढ्य आहे हे मगाशी सांगितलं दातिवली टीमच्या कॅप्टनने. परंतु आता खेळ तर चांगला करणं गरजेचं आहे, बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र पाटील. हा बॉल लेग स्टंपच्या अगदी जवळून गेलाय आणि ते अंपायरचा इशारा येतोय. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. रन वाढत आहेत, टीमची धावसंख्या 3. पॉवर प्लेचं हे षटक आहे. आज ठीक 8:52 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आज पदार्पण करते. काल 9:13 बॉल डिलिव्हर्ड झाला. ऑन साईडला हवेत खेळलाय, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने बॉलवर येईल तोपर्यंत 2 रन मिळतात. खातं उघडलं जातं टीम माफ करा देवेंद्र पाटील यांचं. टीमची धावसंख्या पुढे जाते दातिवलीची आतापर्यंत 5. पहिलं षटक इथे संपलंय. बॉलिंग करत असताना महेंद्रने खूप चांगली बॉलिंग केली आणि मी मगाशीच उल्लेख केला त्याप्रमाणे यावर्षी मॅन ऑफ द सिरीज जो पुरस्कार दिला जाणार आहे या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू, त्याच्यासाठी प्रत्येक रन जो खेळाडू इथे बनवेल त्याच्यासाठी 1 पॉईंट दिला जाईल. म्हणजे जो 1 पॉईंट आहे ईच रनसाठी आहे, प्रत्येक रनसाठी 1 पॉईंट. आणि त्यानंतर जो बॉलर आहे त्यांनी जर विकेट घेतली तर त्याच्यासाठी 3 पॉईंट आहे. म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 3 पॉईंट मिळतील. बोनस पॉईंट कशा पद्धतीने असतील याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर एखाद्या बॉलरने 5 विकेट घेतल्या, 3 पॉईंट तर एका विकेटचे आहेत, म्हणजे त्याचे ते 15 पॉईंट झाले आणि बोनस 10 पॉईंट, असे 25 पॉईंट टोटल त्याला दिले जातील एका मॅचमध्ये. जर 5 विकेट घेतल्या बॉलरने तर त्याला जे 3 पॉईंट आहेत विकेटचे प्रत्येक विकेटला ते तर दिले जातील, परंतु बोनस 10 पॉईंट 5 विकेटसाठी हा नियम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 50 रन जर एखाद्या बॅट्समनने अर्धशतक ठोकलं तर प्रत्येक रनचे जे 50 पॉईंट आहेत ते तर मिळतीलच, परंतु 10 पॉईंट एक्स्ट्रा मिळतील बोनस, म्हणजे 60 पॉईंट त्याला मिळतील. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये घेईल त्याला 10 पॉईंट बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतील. हा आहे या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा क्रायटेरिया. कुणा सर एक मिनटं बघा, प्रेक्षकांना विनंती करतो ज्याने पडद्याच्या आतमध्ये पाय सोडले आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज जरा आपण आतमध्ये घ्या. मित्रांनो, बसण्यासाठी व्यवस्था केलेली, आपण व्यवस्थित बसा. यस कुणाल सर. अमोल आलाय बॉलिंग मार्कवर. पॉवर प्ले सेकंडमध्ये हलक्या हाताने फक्त दिशा दिली, गली रिजनमध्ये कट केलाय, लेट कट, तोपर्यंत 1 रन इथे मिळते. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा हा स्ट्रोक. सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आता स्कोर बोर्डवर 6. जयेश मात्रे खेळतोय 2 रनवर 2 बॉल फेस केले. देवेंद्र पाटीलने 1 बॉल फेस करत असताना 2 रन. देवेंद्र पुढे सरसावत खेळलाय, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने येतोय, कॅच ड्रॉप होते. 2 रन इथे कंप्लीट झाल्यात का? 2 रन इथे मिळतील देवेंद्रला. कॅच ड्रॉप इथे झाली. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करावं लागेल. हंश डीजेचे चंद्रकांत फुटाणे आपल्या स्क्रीनवर.
ज्यांनी आवाजाची काळजी आमची आत्तापर्यंत घेतली आणि 6 दिवस ते घेतील याच्यामध्ये शंका नाही आहे. खूप चांगले चांगले संगीत ते घेऊन येतात. वेलकम, आपलं स्वागत आहे चंद्रकांतजी फुटाणे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे ऑपरेटर राजा, त्यांचं स्वागत. तर रन आहेत 8, विकेट गमावले 2. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. चला मॅच चालू ठेवा. येतील 12th मॅन येतील. 2 रनची पेनल्टी तर तुमच्या टीमवर आहेच. बॉलिंग करण्यासाठी अमोल ओव्हर द विकेट. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमधून फिल्डर जातोय. वा वा वा, काय झेल इथे पकडलाय. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की बॉडीचं संतुलन कुठेतरी बिघडते, परंतु नजर ठेवली बॉलवर आणि शेवटी तो पडला, परंतु झेल पकडला. बॅट्समन आउट होतोय. आणखीन एक झटका म्हणजे तिसरा झटका बसतोय टीम दातिवलीला या मॅच मध्ये 8 या आकड्यावर. तर झेल खूप चांगला पकडलाय. फिल्डिंग करत असताना अविनाशने बॅकवर्ड पॉइंटला हवेत असलेला बॉल अखेर त्याच्या हातामध्ये विसावला. विनीत पाटील नवीन बॅट्समन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं या स्ट्रोक मध्ये. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संघर्ष करावा लागतो त्यावेळेला नक्की क्रिकेटच्या पटलावर रन येतात आणि त्या संघर्षाचं प्रतीक म्हणजे सध्या मैदानामध्ये जयेश म्हात्रे. त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. या ट्रॉफीज तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय. आकर्षक सुबक अशा ट्रॉफीज. या स्पर्धेच्या ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडॉनला फिल्डर आहे. फक्त 1 रन मिळेल जयेशला. या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 13. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट गमावल्यानंतर 13. नवीन आलेला बॅट्समन आता विनीत पाटील स्ट्रायकिंग एला खेळण्यासाठी तयार. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर एक गली, एक पॉइंट, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये पहा, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन ठेवण्यात आलंय. मिड विकेटचं क्षेत्र थोडंसं खाली ठेवण्यात आलंय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने आडव्या बॅटने. टेनिस रॅकेट जशी चालते तसा हा स्ट्रोक होता. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 रन इथे मिळतील. नवीन आलेला बॅट्समन विनीत पाटीलला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 15. ओव्हर नंबर 2. सध्या इथे प्रगतीपथावर होता आणि ते षटक इथे संपलं अशी माहिती आमच्यापर्यंत अंपायर पोहोचवतात. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 15. 3 विकेट गमावल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती यांच्या प्रतिमेला वंदन आपण आज केलं. त्या प्रतिमेला हारार्पण सोहळा आज पार पाडला गेला आणि या खेळाला आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. काल राष्ट्रगीताने आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आज आराध्य दैवत महाराष्ट्राचे राजशिव छत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन करत आपण या स्पर्धेला सुरुवात केली. नार हॉस्पिटलच्या माध्यमातून नार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे त्यांच्या वतीने फिजिओथेरपिस्ट या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि ज्या ज्या वेळेला खेळाडूंना दुखापत होते ही आमची डॉक्टरची टीम लगेचच ग्राउंडवर प्रस्थान करतात. त्यांचं देखील कार्याचं कौतुक आम्ही करतो. थँक्यू सो मच नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय खेळाडूंना जर जास्तच दुखापत झाली तर मात्र ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील आयोजकांच्या वतीने केली गेली आहे. ही कल्पकता याच्यातून दिसून येते. नेतृत्व दिसून येतं दिनेश हिरामन पाटील आणि त्याचबरोबर डॉक्टर उमेश पाटील यांचं. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा आलाय महेंद्र आणि महेंद्रला आणखीन एक विकेट मिळू शकते, परंतु इथे झेल सोडलाय. फिल्डिंग आज आपण पाहतोय अनेक कॅचेस सुटले गेलेत अशोक पाटील. सकाळपासून आज आपण पाहतोय फिल्डिंगचा दर्जा दिसलेला नाहीये. काल फिल्डिंग चांगली झाली. काल पहिल्या 2 मॅचेसमध्ये रन कमी बनल्या, परंतु आज पहिल्या 2 मॅचेसमध्ये रन देखील आल्या आणि फिल्डिंगचा दर्जा मात्र तितकासा नीट दिसला नाही. आमचा खेळाडू कक्ष पहा, किती चांगला खेळाडू कक्ष आहे. बसण्याची अतिशय योग्य व्यवस्था खेळाडूंसाठी.
चांगल्या ड्रेस कोडमध्ये कॅप, टी शर्ट, ट्रॅक आणि स्पोर्ट शूज घालून हे खेळाडू खेळताना दिसतात या स्पर्धेमध्ये. ही टीम होती दातिवली. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल पिच झाला. अंपायरचा इशारा येतो वाईड बॉल. तत्पूर्वी 1 रन इथे मिळते. भरपूर वेगाने 1 रन कंप्लीट केली आहे. 2 रन इथे मिळतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आता स्कोर बोर्डवर 19. 19 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. आतापर्यंत 2 वाईड, 1 लेग बाईज, 1 बाईज असे 4 एक्स्ट्रा रन आलेले आहेत या इनिंगमध्ये. खूप चांगलं टेलिकास्ट इथे केलं जात आहे. एकूण एक आकडे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत SMD स्पोर्ट्स लाईव्ह. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. टेलिकास्ट असं असलं की मजा येते, हे आमचे सर्व प्रेक्षक आनंद व्यक्त करतात. चांगली बॉलिंग महेंद्रची. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने 5 रन खर्च केले होते. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत जखून ठेवलंय फलंदाजांना. प्रेक्षक पहा, ज्या टीमसाठी समर्थन करण्यासाठी ते आले, सपोर्ट करण्यासाठी आलेत, ते मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा. भरपूर मोठ्या संख्येने उद्या देखील प्रेक्षक असतील, कारण वाकळण, वळवली, हेदुटणे, आगासन, ओसरघर, मानेरे, देसाई, काटई, भोपर, तिसगाव असे मातब्बर संघ उद्या खेळताना दिसतील. चांगली बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमध्ये बीट केलं जात आहे. हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. काशीनाथ पाटील साहेबांचा बॅनर आपल्या स्क्रीनवर दिसतोय. काटेचे माजी उपसरपंच. क्रीडा क्षेत्रातलं मोठं नाव. यावेळेला फटका चांगला आहे, चांगलं टायमिंग इथे जुळतंय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीप केलाय 4 धावांसाठी. चौकार. हा फटका सजवण्यासाठी हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं लागतं, परंतु खूप चांगला फटका मी म्हणेन विनीत पाटील यांच्याकडून. कारण 4 बॉल तो आतापर्यंत खेळलाय. दबाव वाढत होता. या चौकाराने थोडासा दबाव कमी केला जाईल. टीमची धावसंख्या 23. लगेचच महेंद्र यांनी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणला आणि एका क्षेत्ररक्षकाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या गॅपमध्ये तैनात केलं. टर्न चांगला मिळालाय, बाउन्स चांगला मिळालाय महेंद्रला. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विनीत यांचा डॉट बॉलची समाप्ती. हीच तर खरी खासियत आहे. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय. पुन्हा एकदा तोच दबाव निर्माण केलाय. टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत चौकार लागलेले आहेत 80. महेंद्रने आतापर्यंत रन खर्च केलेत 11 बॉलमध्ये फक्त 12. 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यांच्या स्पेलचा हा शेवटचा बॉल, या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. रन झालेले आहेत 23. चांगली बॉलिंग. ऑन साइडला हलक्या हाताने ढकललंय. डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून ज्यावेळेला तुम्ही धावताय स्ट्रायकिंग एंडला, इथे मात्र संधी आहे विकेट कीपरकडे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. विनीत पाटील दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये. आणखीन एक झटका. ॲक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. हलक्या हाताने ढकलल्यानंतर दोन्ही खेळाडूंकडून कॉल होणं गरजेचं होतं. खूप चांगला ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. थ्रो खूप चांगला केला डीपमधून खेळाडूने. सरळ विकेट कीपरच्या एंडमध्ये. फिल्डिंग चांगली राहिली. कुणा सर 1 मिनिट आपण जाऊया. काही सत्कार आहेत आपले. तर विनोद पाटील उत्तरशिव यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. विनोद पाटील या. तर शंकर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हरिचंद्र पेलवान कुस्तीवीर संघटनेचे अध्यक्ष सागाव यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. तर शंकर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संतोष सर, आपण बोलले तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. मंडप कितीही मोठं असलं तरी त्याला झालरशिवाय शोभा नाही. तसंच व्यासपीठ कितीही मोठं असलं तरी त्याला मान्यवरांशिवाय शोभा नाही आहे. आणि प्रत्येक मान्यवरांचा या गावदी खार्डी चषकमध्ये यथोचित सन्मान केला जातोय त्या अजकांच्या माध्यमातून. तसेच देवानंद पाटील भोपर यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी पद्माकर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. देवानंद पाटील भोपर, पद्माकर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. पद्माकर पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातो. यथोचित सन्मान केला जातोय.
प्रमोद मडवी दातिवली यांचा देखील यथोचित सन्मान होणार आहे. तर काही सन्मान बाकी आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे. टॉससाठी मी पहिला कॉल करतोय. टीम खांबालपाडा आणि मोठी देसाई उपस्थित राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्सच्या बाजूला राईट हँड साईडला प्रवेशद्वार आहे, तिथूनच आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डिंग, 1 रन इथे मिळते. सचिन मात्रे बॉलिंगसाठी आलेत. कुणाल सर एक मिनिटं. अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते प्रमोद मडवी यांचा सत्कार केला जातोय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. काही सन्मान येते आम्ही नंतर घेऊ. गो टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. तर विकेट इथे अजून एक गमावली टीम दातिवलीने. खांबालपाडा आणि देसाई, मोठी देसाई या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना इथे होईल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 25. आणखीन एक फलंदाज बोल्ड इथे होतोय. त्रिफळाचित 25 वर 5. 4 ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. 4थं षटक इथे हाताळलं जात आहे सचिन मात्रे यांच्याकडून. फटका इथे समोर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. अनिकेत आलाय. नवीन बॅट्समन 1 रनने खातं उघडलं जाईल बॅट्समन अनिकेत मात्रेचं. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 26. चांगली बॉलिंग केली आहे. टॉस जिंकल्यानंतर नांदिवली टीमच्या खेळाडूंनी, काही खेळाडू थोडेसे उशिराने ते उपस्थित झाले, त्यामुळे 2 रनची पेनल्टी या टीमवर आहे. आणि ज्यावेळेला दातिवली संघ 5 ओव्हरचा खेळ पूर्ण खेळेल त्यामध्ये 2 रन ऍड केले जातील. आणि त्यानंतर निर्धारित लक्ष्य काय असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत ठेवू. 26 लॉस ऑफ 5 विकेट. 5 विकेट गमावल्यानंतर 26 रन. ओव्हर नंबर 4. फुलटोस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॅप शॉट. 1 रन इथे मिळेल. स्क्वेअर लेगला 1 रन टीमच्या टोटल मध्ये. रन आहे 27. गावदेवी क्रिकेट संघ खार्डीगाव व ग्रामस्थ मंडळ खार्डीगाव आयोजित खार्डी चषक 2021. तब्बल 23 वर्षाची परंपरा अबाधित. 1998ला या स्पर्धेची सुरुवात झाली. मुहूर्तमेळ रोवली गेली आणि आज आपण पाहतोय 23व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. अग्रमानांकित स्पर्धा कल्याण डोंबिवली या परिसरातली. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. बॉल मागे जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. रन इथे 2 मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅट्समन अनिकेत मात्रे सध्या नवीन आलाय बॅटिंग करण्यासाठी. त्याची टेस्ट घेतली जाते. चांगले बाउन्सर्स त्याच्या विरुद्ध टाकले जातात. परंतु आतापर्यंत जयेशचं कौतुक व्हायला पाहिजे. एकाकी किल्ला त्याने लढवलाय आणि आता आक्रमण करणं गरजेचं आहे. जयेशला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. यावेळेला फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 2 रन इथे घेण्याची संधी आहे. 2 रन मिळतील बॅट्समन अनिकेतला. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन झालेत 31. तर कुणाल सर, तर अजून काही सत्कार बाकी आहेत. विनोद पाटील उत्तर शिव यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार. नाना मोकाशी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. विनोद पाटील उत्तर शिव यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे नाना मोकाशी यांच्या शुभ हस्ते. प्रथमेश सावंत रॉकस्टारचे प्रॉपरेटर ज्यांनी आम्हाला मारुती मॅचसाठी टी शर्ट देखील प्रस्तुत केले आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी गावदेवी खार्डी मंडळाचे अध्यक्ष आत्माराम पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
प्रथमेश सावंत साहेब या, आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे, कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन आहेत 31. जयेशची आता भूमिका खूप महत्वाची असेल. सेट बॅट्समन आहे ग्राउंडवर जयेश. हा बॉल कव्हर्सला उडवलाय जयेशने. टायमिंग प्रॉपर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय हा मोठा षटकार. कार आता शफल झालाय. आडव्या बॅटने पाठवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार जयेशच्या बॅटमधून. थ्रू दी कव्हर्स खेळला आणि त्यानंतरचा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय जयेशने. टीमची धावसंख्या 43, 43. एकाएकी धावसंख्येचा आलेख वाढायला सुरुवात झाली आहे आणि ही धोक्याची घंटा नक्की असेल टीम नांदिवलीसाठी. तिसरा बॉल देखील इनसाइड एज घेत जातोय फाईन लेगच्या दिशेने. तिथे फिल्डिंग चांगली होते. 1 रन इथे जयेश कंप्लीट करत असताना 13 रन पहिल्या 3 बॉलवर आले. टीमची धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. कॅप्टनचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय, जो बॉल आपल्या स्क्रीनवर आहे. खूप चांगले टेलिकास्ट आणि हा बॉल ने ही स्पर्धा खेळवली जाते. स्लोअर वन होता, लवकर पिक केला बॅट्समॅनने. ऑन साईडला दिशा दिली, अक्षरशः खोदून काढलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. जयेश पहा आपल्या पार्टनरच्या रनमध्ये देखील कुठेतरी उत्साहाने कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतोय. त्याने 2 षटकार मारलेत, परंतु त्याने बॅटिंगसाठी मी म्हणेन स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तो पार्टनरसाठी देखील रन धावतोय. त्याला माहिती आहे संघासाठी विजय खूप महत्वाचा आहे, संघासाठी रन खूप महत्वाचे आहेत आणि त्याने 2 रन इथे भरपूर वेगाने कंप्लीट केले अनिकेतसाठी. शॉर्ट बॉल होता, अनिकेतने हा बॉल सोडून दिलाय, परंतु भरपूर टर्न अँड बाउन्स मिळाला. अंपायरचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. आता रन होत आहेत स्कोरबोर्डवर 47, 47. 47 रन स्कोरबोर्डवर 5 विकेट गमावल्यानंतर. शॉर्ट बॉल हुक केलाय, फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. पुन्हा एकदा जयेशने कॉल केलाय 2 रनचा. 3ऱ्या रनसाठी प्रयत्न आता जयेश करेल, कारण त्याला पाहिजे स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडूच नाहीये. आणि अखेर इथे 3ऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये आउट होईल बॅट्समन अनिकेत म्हात्रे. पन्नास रन अखेर स्कोरबोर्डवर आलेले आहेत. झगडण्यासाठी लढण्यासाठी खूप महत्वाची धावसंख्या आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे जर मोठा फटका आला तर मजा येईल या मॅच मध्ये. बॉल तयार. जयेशच्या बॅटमधून फटका हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे आणि पहा झेल पकडला गेला. 49 रनवर हा 7वा झटका बसलाय टीम दातिवलीला आणि 2 रन पेनल्टीचे असे 51 रन आता स्कोरबोर्डवर झालेत आणि 52 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम नांदिवलीच्या समोर. 52 टू विन. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल टॉस. खांबालपाडा आणि मोठी देसाई. इट्स ओव्हर टू बाळू पाटील सर. थँक्यू. तर अतुल पाटील दातिवली यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आमचे मान्यवर अतुल पाटील एक चांगले क्रिकेटर 40+चे. अतुल पाटील या, आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस जिंकेल त्या संघनायकाला कॉईन देखील दिला जाणार आहे. कार्डी चषक मागितलाय तर नारालाय टॉस जिंकलाय. जिथे काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करायला तर
आपण बघितली तर कमलपाडा संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. 50 ते 55. असे कोणते गोलंदाज की आज त्यांनी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही खंबालपाडा संघाला 50 ते 55 धावापर्यंत रोखाल? प्रतीक आहे, प्रेम आहे, अजय, सागर. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? एक अतिशय चांगलं आयोजन. स्पर्धा तर खूप सुंदर आहे. बाकी बघूया आता. तर बेस्ट ऑफ लक. तर जितू तुमच्या वाटेला फलंदाजी आली तर किती धावांचं लक्ष ठेवाल मोठी देसाई संघासमोर? धावसंख्या अशी सांगता येत नाही, कारण ग्राउंड खूप चांगलं आहे आणि धावा खूप होतात, तर जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज असे कोणते फलंदाज तू आहे, साई आहेत, तर यांच्याकडं व्यतिरिक्त तू कोणत्या फलंदाजाकडनं आशा बाळगतो की त्याचा चांगले खेळले तर तुम्ही 50 ते 55 धावा करू शकता? सर्वप्रथम तर मी खाडी संघाचे आणि दिनेश पाटील यांचे आभार मानतो की 4 ते 5 वर्षानंतर मला वाटतं आमचा संघ इथे पुनरागमन करतोय आणि नक्कीच चांगल्यात चांगला खेळ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि साई, सुशांत, धनाजी, भाविकी सगळ्यांकडून आपण अपेक्षा ठेवतो की चांगली धावसंख्या ते देतील आपल्या संघासाठी. तर या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप चांगलं असतं दरवर्षी, नक्कीच मिस सुद्धा केलं आणि यावर्षी नक्कीच चांगला कमबॅक करायचा एक प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्समध्ये न्यूज देते की टॉस जिंकलाय मोठी देसाई संघाने आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय केलाय, तर कमलपाडाला फलंदाजी आमंत्रित केले. तर जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद. Thanks so much, Kunal and बालू पाटील. 49 धावा, चला बॅट्समॅन पाठवा असा इशारा आमच्या कानापर्यंत पोहोचवतात. इथून इशारा दिला जातो अंपायरच्या मार्फत का त्वरित सलामी जोडी खेळपट्टीवर पाठवा. 1 मिनिट संतोष सर. तर एक सन्मान बाकी आहे. रामदास पाटील डायगर यांचा सत्कार करतील. वसंत फौजदार यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. रामदास पाटील डायगर यांचा सत्कार केला जातोय. वसंत फौजदार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष सरांकडे. धन्यवाद. आभार बालू पाटील आणि जय श्री माताजी. वसंत फौजदार, आपलं स्वागत आहे खाडी चषक 2021 मध्ये गावदे क्रिकेट संघ खाडी गाव आयोजित. ते 49 धाबा पटकवले, पण काही उशिरा आल्या कारणाने नांदिवली संघाला 2 धावांच्या पेनल्टीच्या रूपाने धाबा ऍड करून 52 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. .4 प्रति षटकामागे ही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आघाडीची जोडी येते नांदेवली संघाकडून 52 विन 52 धावांचा लक्ष सेट केलंय. .4 प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. नाहर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रमुख प्रायोजकच्या पहिला चेंडू राईट आर्म उर्ध विकेट बॅकफुटवर गेला, त्याच्यानंतर जागा बनवली आणि हलक्या हाताने फक्त त्याला स्पेअर कट केलं होतं. बॅकफुट पॉईंटला सिंगल घेतली, खातं खोललं. हे वेळेला महेंद्र आणि विकास एक खेळपट्टीवर आहे. विकेश, महेंद्र आणि विकेश असे नांदिवली संघाकडून 2 धावांचे पेनल्टी उशिरा आल्याकडे 2 धावांचे पेनल्टी मिळाले, त्यामुळे ते ऍड करून लक्ष ठेवलं आहे. 51 धावा पटकून 52 धावांवर. तर मोठी देसाई या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. याच्यानंतर सामना फिल्डिंग घेतलंय त्याने क्षेत्ररक्षण करण्यात जबरदस्त बॉल, अतिशय जबरदस्त चेंडू, ला जबाब चेंडू ऑफस्टॉप पिचिंग ज्याला किंचांचं थोडासा आतमध्ये आणला होता. यावेळेला दातिवली संघाचा हा गोलंदाज भावेश सुरेख गोलंदाजी 2 चेंडू आत्तापर्यंत टाकल्यात, फक्त एकदम खर्च केले. इथे स्ट्राईक एंडला आपण पाहतो विकेश फेसिंग ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर. भावेश कम्सिंग फॉर राईट आर्म उर्ध विकेट. ऑफसाईड ऑफस्टम फुलटॉस घेतली, बॅटवर दिशा दिली, जोपर्यंत दूरवरून कावूकॉनवरून क्षेत्ररक्षण एलफील्ड करेल, परंतु इथे 38चा जो क्षेत्ररक्षण होतो जाऊन फील्ड करतोय. 1 धाव मिळतंय, 1ने खातं खोलतंय विकेश. संघ 2 वर नांदिवली. 52 टू टार्गेट चेसिंग इन 5 ओव्हर. अतिशय दर्जेदार आणि भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो. 97 पर्व 23 मध्ये सामना रंगले दातिवली आणि नांदिवलीच्या दरम्यान. पहिल्यांदा खेळला दातिवली 49 आणि ॲट 2 धावांची पेनल्टी 52 धावांचं सेट केलं लक्ष. त्याला
उत्तर देण्यासाठी मात्र खेळपट्टीवर आली. याच्यामध्ये एकेर धावांवर जास्त भर दिली गेली, परंतु मध्येच एखादं फटकं मॅन्डेटरी पापूचं जे षटकं आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. या फटक्या या जर 2 ओव्हरचा वापर तुम्ही आक्रमक मोडमध्ये नाही करणार तर आपण थोडंसे मागे खेचू या सामन्यामध्ये आणि सरासरी मात्र उंचावले जाईल. कारण 10.40 जे सरासरी असली, पण अशा दबावाखाली एक एक सिंगल घेता घेता मोठे फटके आले ते सरासरी कदाचित 15 धावांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ऑफसाईड ऑफ स्टंप, लवली बॉल यार, दॅट द बेहतरीन इन ऑफसाईड ऑफ स्टंप बाउन्सिंग केलं आणि सरळ मात्र गॅदर झालं विकेट किपरच्या हातामध्ये. नो रन. नपी तरी गेंदबाजी, सट्टीक लाईनवरून चाललेला हा मारा. गोलंदाज दातिवलीचा भावेश दलवी 1.11 आणि डॉट 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. दबाव वाढवला जातोय यावेळी नांदिवली संघाच्या ओपनर्सवर. हो 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 हो, ही टायमिंग नव्हतं. ऐकऱ्यास द बॅट खराब क्रिकेट म्हणलं जातं आणि इथे चांगल्या षटकाची समाप्ती. काय षटक टाकले, ला जबाब नजर लागण्यासारखं षटक आहे भावेश. एंड ऑफ द फर्स्टवर अंडर 19चा हा खेळाडू गोलंदाज, चांगली छानशी माहिती मिळते. धन्यवाद बालू पाटील, ज्येष्ठ समालोचक यांनी माहिती पुरवली की भावेश दलवी ज्याने षटक हाताळलं पहिलं मॅन्डेटरी पावपरचं, त्या षटकामध्ये फक्त 3 धावा, जी 10.40 अशी सरासरी होती ती मात्र थोडी वाढली जाईल कारण येणारे चेंडू 24 आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आणखीन 49 धावा या जिंकण्यासाठी आहेत. स्कोररचं खरोखर मी तारीफ करेल. 4 वर्षापूर्वीचा त्याने आलेख ठेवला आहे तो वाखाणण्याजोगे आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि 4 वर्षामध्ये वाकल्यांची काय दादेगिरी चालली आहे. वाकल्यान संघाने 4 वर्षी हे हुकूमत गाजवले. काळी चषक 2021 मध्ये जीत भोईर इज अ ट्वाइसली मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण स्पर्धेमध्ये जीत भोईरचं मात्र इथे दबदबा राहिला आहे. 2017 खेळताना 240 धावा 8 विकेट ही कमाल केली आणि संपूर्ण म्हणजे या धावा या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक आहेत. त्याबरोबर ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून 8 झटके दिले आणि 2017ची ती बाईक होती, ती बाईक सन्मानीनं घेऊन गेले एव्हेंजर. केतन होतं पहिले 2016 144 4 विकेट. पुन्हा एकदा जीत भोईर 2018चा हिरो होता आणि 2019 काय कश्मकश आहे. 2 मोठे खेळाडू दादागिरी दाखवले, 2 वेळा जीत भोईर, 2 वेळा केतन म्हात्रे. ऑफसाईड ऑफ स्टंपमध्ये लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. अक्षय हा झेल घेताना आपण पाहिलं आणि पहिला विकेट मिळून देतोय गोलंदाज मनोज म्हात्रे. कॉट अक्षय, बॉल मनोज, असं पहिल्या विकेटचं विश्लेषण आहे. बॅक इन पेव्हिलियन, इथे फलंदाज परतलाय महेंद्र. बॅक इन पेव्हिलियन. थोड्या वेळसाठी आपण जाऊया. हे मधुर गीत ऐकलं नव्हतं, ते ऐकण्यासाठी डीजे कडे आहे. डीजे थँक्स डीजे, थँक्स. 3-1 गडी बाद अशी दयनीय अवस्था. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मार्गस्थ असताना खार्डी गाव एंडकडून गोलंदाज मनोज पहिल्याच चेंडूवर पहिल्या जबरदस्त धक्का देतोय. परतवलं त्याने, अक्षयच्या हातात झेल द्यायला भाग पडलं. स्टान्स बदलला, इथे मात्र शफल होऊन आला, पण पुन्हा तोच अक्षय येतो झेलामध्ये. बॅक टू बॅक 2 झेल घेतल्या अक्षयने आणि 2 यश मिळून देतोय मनोजला आणि संघ दातिवलीला. 2 गडी बाद 3 अशी दयनीय अवस्था. व्हेरी बिकट परिस्थिती. बालू पाटील, कुणाल, सेम सिच्युएशन होती परिस्थिती. आपण पाहिलं तर 1996 एक्झॅक्टली इंडियन गार्डन्स इन सेमीफायनल इंडिया अँड श्रीलंका. रमेश कालवीर त्यांना सनद जयसिंग बॅक बट अरविंदा द क्लास इनिंग प्लेड अगेन्स्ट आणि उडवून नेला आणि ते मध्ये वादग्रस्त म्हणजे तो सामना अजूनही तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये आगी लावल्या आल्या होत्या. कारण सचिन सुरक्षित होता जवळजवळ 90 पर्यंत, पण खेळ मात्र किती रणनीती होती. जयसूर्याने जसं वाईट टाकला, पुढे खेचला, लालसा दिली आणि तिथेच मात्र उमेश कन्नर यष्टीचित करताना सचिन क्रिकेटचा देवला पाठवलं आणि त्याच्यानंतर तमाम प्रेक्षकाने करायचं नव्हतं शोभेल असं ते करून झालं आणि मध्येच सामना थांबून तो सामना सेमीफायनलचा बहाल करण्यात आला श्रीलंका. तेच आकडे येते 2 गडी बाद 3.
अरविंद डिसेलोप्रमाणे खेळायला लागेल यापैकी कोणाला तरी इनिंग. चांगला फटका, दॅट इज याचा नेतृत्व फटका, कव्हर ड्राईव्ह केलं, डूप एक्स्ट्रा कवरून आपण क्षेत्ररक्षण येतो, अडवतो, एकदा फक्त मिळते. इकडे दुहेरने माझं जास्त नुकसान होणार नाही यावेळेला दातिवली संघाचं. सट्टीक लाईन लेन काय नपी दिली गंदबाजी, कारण 10.40 जी सरासरी असते बालू पाटील, तेव्हा या प्रकारची गोलंदाजी अक्षरशः कंजूशी करणारी डोकं शांत ठेवून चाललेली गोलंदाजी ही अडचणी नसते यावेळी नांदिवली संघाला. 2 झटके, धावसंख्या केवळ 4. काल रिची, इलेवन देसाई आणि वसार आणि वाडेघर हे 3 संघ पोचलेले आहेत. लॉब केला इथे मध्ये हवेमध्ये चेंडू, ला जबाब क्षेत्ररक्षण. ह्या वेळेला रोहित नाईक, आदरणीय आदित्य अलिमकर यांना मी विनंती करतो, कृपा करून आपण आदराने व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे आणखी एक झटका लागते. तू चल मैं आया अशी पडझड वातावरण दिसते यावेळी नांदिवली संघाची. अगोदर 2 धावांची पेनल्टी लागले महेंद्र विकेश आणि आत्ताच अमोल इन गॉन इन पेव्हिलियन. पिंट्या मात्रे येत आहेत नवीन फलंदाज. कोणातरी बाजू नेटाने लढवायला लागेल. सामना अतिशय नाजूक अवस्थेमध्ये आहे, कारण 52 धावांचा लक्षात पाठलाग करताना यावेळी एकदम परिस्थिती खराब आहे नांदिवली संघाची. 3 गडी बाद 4, व्हेरी बॅड सिच्युएशन. एक शॉट फायनल ठेवलाय, एक शॉट वाईड इज थर्ड मॅन बॅकवर्ड गर्ल पॉइंट, कव्हर पॉइंट अँड डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑफ डीप मिड विकेट. बॉलिंग मनोज कमजिंग बॉल खाडी गाव एंड राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू येण्याची वाट बघितली, हाताकडे फक्त ढकलून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे, फक्त 1 धाव मिळते. फलंदाज खेळण्यासाठी पिंट्या मात्रे आणि त्याला प्रशांत हा साथ देते वन डाऊनला. या दोघांना खेळावं लागेल. सामन्यामध्ये जान आणायचे असेल तर हा सामना इतक्या लवकर सरेंडर नव्हता, नेटाने खेळायला लागेल. प्रबल इच्छाशक्ती, अंदरुनी ताकद ती दाखवायला लागेल या वेळेला नांदिवलीच्या फलंदाजांना, का हम किसी से कम नहीं. स्विच शॉट प्लेट, पण काय गोलंदाजी आहे, दॅट इज अ लवली. हालचाली पाहिल्या पॉपिंग क्रीज मधल्या, त्याच्यानंतर ही रिलीज द बॉल सुपरबली. एंड ऑफ द सेकंडवर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 5, 3 गडी बाद 5. बालू पाटील अतिशय बिकट परिस्थिती आहेत, काय विचार असतील या परिस्थितीबद्दल? नक्कीच सर, जोपर्यंत प्रशांत आणि पिंट्या ही जोडी मैदान तोपर्यंत नक्कीच नांदिवली संघ इथून विजयाच्या आशा धरू शकतोय. कारण प्रशांत आज एक असा खेळाडू आहे की हा जर खेळाडू जर अजून याच्यानंतर जर षटक खेळला, जर फॉर्मात आला तर सामना आपल्या बाजूने झुकू शकतो. एवढी ताकद आणि धमक या खेळाडूकडे. संतोष सर, सुबह यार चांगली माहिती दिली ज्येष्ठ समालोचक बालू पाटील यांनी. आणि आपण पाहतो स्क्रीनवरती गावदी क्रिकेट संघ, खार्डी चषक आणि याच्यानंतरचा खंबालपाडा आणि मोठी देसाई. मोठी देसाई म्हटलं तर सुखदेव म्हात्रे, ओके तो देसाई गडे माफ करा, सुखदेव म्हात्रे यांचं नाव आवर्जून मी घेतो, कारण सुखदेव म्हात्रेंबरोबर बरंचसं क्रिकेट आम्ही खार्डी गाव आहे त्यामध्ये खेळलेलो होतो. त्या आठवणी आहेत. 1 षटक होतो, त्या 1 षटकामध्ये गुडलक कोपर खेळणे हा संघ बोकड होतं पहिल्या त्या वेळेला. 15-20 वर्षाचं ते क्रिकेट होतं, पण त्यामध्ये ते षटक मात्र सुखदेव म्हात्रेंचं अतिशय जबरदस्त होतं आणि तिथे कोपर खेळण्याला चित केलं होतं त्यांनी. बॅकफुटवर थांबलेला होता आणि दिशा बघितली पिचिंग जायला स्टंपच्या खूपच बाहेर, आणि ते इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना अंपायर वाईड बॉलचा. धावसंख्या पुढे जाते 6 खेळावं लागेल. ज्यापर्यंत बालू पाटीलने म्हटलं, प्रशांत असा खेळाडू आहे तर कोणत्या क्षणी सामना उडवून देईल, उद्ध्वस्त करेल, एवढी क्षमता आहे, एवढी कॅपॅबिलिटी आहे. बघूया, खेळायला लागेल या वेळेला. राईट आर्म ओव्हर द विकेट, लवली कटॅट, बॅकफुट गेल, जागा बनवली हलक्यात फक्त लेफ्ट कट केलं आणि दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड करतोय आणि हातामध्ये तो क्षेत्ररक्षणचा चेंडू, तोपर्यंत 2 धावा आरामात काढल्या. यावेळी फलंदाज आहे पिंट्या म्हात्रे. पिंट्या पोचते वैयक्तिक 3 वर आणि संघाची धावसंख्या 3रं षटक चालू असताना 8, 3 गडी बाद. शांत क्रिकेट, मोठे फटके, ज्याप्रमाणे धावा येत नव्हत्या तेव्हा मात्र मोठे मटपे जयेश म्हात्रे. लवली यार, कारण मोठे फटके षटकार मिळत नाही तेव्हा ती जादू. संयमेपर्यंत गेलेला हा 1 डाऊनसाठी बॅट्समन काय कमाल केली स्लॉगिंग ओव्हरमध्ये. वळाला, त्याच्यानंतर दिशा देताना मात्र टायमिंग नव्हतं, मिस टायमिंगवर चेंडू मात्र घुटमळत राहिला. बरोबर सिली मिडाऊन इनसाइड द सर्कल. मात्र धाव मात्र घ्यायला चुकले नाही. धाव घेतली 1, पण एकेरी दुहेने जास्त नुकसान होणार नाही, कारण 3रं षटक चालू आहे. ही वेळ नाही तर कधी नाही. ही वेळ गेली तर सामन्यापासून बरंचसं दूर राहू असं मला निश्चित खेदाने म्हणावं लागतं नांदिवलीच्या बाबतीत, कारण खराब स्थिती आहे. 9, 3 गडी बाद. उत्साहाने आत्मविश्वास बनवायला लागेल
धीराने खेळायला नेट गाणे कोणत्याही बाजू क्रिकेटमध्ये कधीही पलटवार करू शकतो. पण कमाल केली गोलंदाजाने. एकही संधी मोठे फटक्यात अजूनपर्यंत बालू पाटील आपण पाहिलं तर एकही चौकार आलेला नाही. ही गोलंदाजी खासियत आहे, शिस्तबद्ध गोलंदाजी, सटीक लाईन लेंथ, व्हॅरिएशन पाहायला मिळालं, विविधता. अंगलमधून येताना एकच टप्पा ठेवला नाही तर साहेब चेंडू 6 प्रकारचे टाकून फलंदाजाला मात्र नेमकं कुठे टप्पा येईल याचा अंदाज नेण्यासाठी मात्र अत्रस झुंजवलं जातं. बॅकफूटवर गेला हाही टप्पा बरोबर समोर ठेवला, गुंडल्यानं थोडासा खांद्याचा वापर करताना रायझिंग केलं होतं. चेंडू पूर्णपणे जातो तिथे एक धाव होती, ते कन्वर्ट केली दुसऱ्या धावांमध्ये. 2 धावा मिळत आहेत पण धावसंख्या डबल फगर क्रॉस करताना 11 नांदिवली. 52 धावांचं लक्ष आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 झटके लागल्यानंतर धावा फक्त 11. मोठे फटके सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतो नांदिवली संघाला. बट षटकार आणि चौकारांची आतिषबाजी अपेक्षित आहे हे या वेळेला. गोलंदाज भावेश दळवी. ओ हो 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 हो, सुपर बॉल यार, सटीक लाईन लेन, ब्युटिफुल चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये जे पाहिले याच्या अकोरचे जे चेंडू टाकले होते त्याच्या गती जास्त होती बालू पाटील. यावेळेला स्लाइटली रिड्यूस द स्पीड अँड ऑफ साइड ऑफ स्टम्प. दॅट इज क्लेवर बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग बाय भावेश दळवी. धावसंख्या 11 आहेत त्या ठिकाणी. कॉमेंट्री एंड बॉक्स, हे कम्सिंग बॉल वन्स अगेन. वळवल्या चेंडूला दिशा दिली, मिड विकेटच्या ठिकाणी दोरवरून कावू काढून जपून क्षेत्ररक्षण पण स्विल एकदम क्षेत्ररक्षण आलं होता, फील्ड केलं. एक धाव फक्त मिळते. एकने धावसंख्या फक्त 13 3 षटकांचा खेळ, माफ करा 12 धावा झालेले आहेत. 3 गडी बाद. येणारे चेंडू 12 आहेत ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. पण थोडेसे चर्चा मी निश्चित करीन ज्येष्ठ कॉमेंटेटर बालू पाटील. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावा. तुम्ही उल्लेख केला होता प्रशांतला, तर प्रशांतला कसं खेळावं लागेल या परिस्थितीमध्ये बालू पाटील? नक्कीच संतोष सर, आता मात्र दबाव झुगार देऊन आता नॅचरल खेळ करावा लागणार, आक्रमकता आता सिद्ध करावी लागणार या 2 फलंदाजांना. जर आता इथून चांगली फलंदाजी नाही केली तर या संघाला मात्र अडचणीत येईल आणि इथं मात्र पराभव पत्कार लागेल. पण प्रशांत आणि पिंट्याकडे जी ताकद आणि गुणवत्ता आहे, मोठे पटके मारू शकतायत. एकाच जर आपण षटक बघितलं तर 20 ते 22 धावांचं आलं तर कमबॅक करू शकते. दबाव येईल येणाऱ्या गोलंदाजाकडे. आता 2 फ्रेश गोलंदाज येणार आहेत नवीन. तर 5 षटकांचा सामना काल आता पाहायचं आहे. दातिवली संघ कोणते 2 आपण बघितलं तर गोलंदाजाचा वापर करतोय आणि हे 2 फलंदाज आता जास्त वेळ खेळपट्टीवर राहिले आहेत, सेट झाले आहेत आणि इथून जर आक्रमक फलंदाजी केली तर नांदिवली संघ नक्कीच सामन्यामध्ये वापसी करू शकतो. संतोष सर ॲब्सोल्युटली राईट. चांगलं कमिटमेंट केलं, कारण एखादं टार्गेट करायला लागेल. 2 षटका पण 1 षटक अत्यक्ष धुमाकूळ घ्यायला लागेल तरच पॉसिबिलिटी आहे, तरच शक्य आहे. अदरवाईज मात्र अलविदा करायला लागेल स्पर्धेमधून. 23व्या पर्वामध्ये या वेळेला नांदिवलीला सामना अजून बॅलन्स करू शकतो, पण ती क्षमता आहे प्रशांतकडे, ती क्षमता आहे पिंट्या मातडेकडे. येणारे चेंडू 12 चेंडू आणि 40 धावा. हे समीकरण आहे जिंकण्यासाठी नांदिवली संघासमोर. दातिवली अंगेज खेळताना पण 52 धावांचा हा टार्गेट. पण यावेळी खराब परिस्थितीमध्ये जाताना नांदिवली 3 गडी बाद 12. येणारे चेंडू 12 चेंडू आणि 40. 20 धावांची सरासरी जी 10.40 होती तिचा ग्राफ आलेख मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय, तो गेला घरात 20च्या. 12 चेंडू आणि 40 धावा, 12 चेंडू, 12 गेंदे, 40 रन की दरकार. राइट हँड ओवर द विकेट. ओ हेबी डिबेरेची झलक. दॅट इज अ मिस्टर 360. व्हॉट अ शॉट ॲट. बेहतरीन नजाकत. डीजे जेवढी स्कोरची भूमिका चोख पावता खरोखर इम्प्रेस केले. वाखाणे जण आणि आदर्श ठेवला तुम्ही येणाऱ्या स्कोररकडे. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. गोलंदाज निघालाय. राईट आर्म उर्दूपैकी जोरदार हेलिकॉप्टर मारतो. इथे मात्र झेल थोडा पुढे पडतो, बॅकफूटवर गेला आणि तिथे मात्र प्रतीक्षा केली चेंडू येण्याची. दॅट इज अ सटीक निर्णय. दॅट इज अ लवली फिल्डिंग बाय द वाईडिस्ट लॉंग ऑन. रोहित नाईक इज अ स्टँडिंग ऑफ द डीप लॉंग ऑन. इथे धाव मात्र 1 मिळते. येणारे चेंडू 10 चेंडू 35 धावा, 10 गेंदे 35 रन. गोलंदाज देवेंद्र. नजाकत यार, काय गॅप काढलीस, त्याला स्क्वेअर कट केलं होतं. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट विजन एरिया. मस्तपैकी फटका पाहण्यासारखं. क्रिकेटचा आविष्कार आहे. कॉपी बुक स्टॉक. इथे गुड्डंपा विश्वनाथ. स्टायलिश बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर कट. इथे धाव मिळते. एक
2 धाव मिळतात. धावसंख्या मात्र जाते. हा फटका आला पिंट्या म्हात्रे यांच्या बॅटमधून. 19 धावसंख्या तब्बल मजल मारते. पण लक्ष आहे 52 धावांचं. जो चौकार ठोकला त्याला तोड नव्हती. मिस्टर 360 विकेट एबी डिव्हिलियर्स स्थान सोडले ऑन द टॉस. येस व्हाट अ सुपर्ब कॅच. अनिकेत काय बॅलन्स यार. शहारे आणले अंगावरती या झेलाने. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आतापर्यंत सर्वात स्पेक्टाक्युलर कॅच अनिकेत. हे असे क्षेत्ररक्षक असतात बालू पाटील, ते सामन्याचं चित्र पालटून देतात. म्हणजे कुठे क्षेत्ररक्षण किती फॅक्टर महत्वाचा आहे हे दाखवून देताना अनिकेत वा सुभप. नक्कीच सर, मी कौतुक करल. अंडर 20चे जेव्हापासून खेळाडू या जर्मन दातुली संघामध्ये आला, त्या संघाची ताकद वाढली आहे, क्षमता वाढली आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावलं मी तर म्हणेल संतोष सर. नक्कीच दर्जा उंचावतात हे खेळाडू, हे क्षेत्ररक्षक. गस्लोगी इज अ नाइस वेस्ट इंडीज ग्रेट फिल्डर. जॉन टिडर्स, युवराज सिंग, नाव रवींद्र जाडेजा इज अ हॉनर ऑफ द इंडियन क्रिकेट बेस्ट फिल्डर इंटरनॅशनल क्रिकेट. नाव अनेक आहे. टेनिस क्रिकेटचा एक दर्जा वाढवणा क्षेत्ररक्षक. ही खेळी मी मला म्हणतो पिंट्या म्हात्रेची त्यांनी संपुष्टात आणली आणि अति मुख्याच्या क्षणी जास्त विजयाचा अडथळ निर्माण करणार त्याच गोलंदाजा देवेंद्रला मात्र यश मिळवून देते. चौथा गडी बाद. 19 धावा लागतात त्या फळकावर. येणारे चेंडू 8 चेंडू 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. काय कशमकश वाढेल, मोठे फटके आले तर सामन्यामध्ये वापसी करेल. आणि बालू पाटील यांनी म्हटलं हे 20 धावांचं जर षटक मिळालं तर मात्र ऑन राहील. पण इथे जर धावा कमी पडल्या तर दबाव वाढेल, प्रेशर वाढेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. 8 चेंडू आणि 33 धावा. टाक टाक आवाज आलाय, सुंदर आवाज आलाय. फिरकून दिलं, फेकून दिलं वाईडिस लांगावच्या डोक्यावरून. षटकार सुबह बायर. सचिन मॅन ऑफ द बॅट्समॅन. हिट ऑफ द वाईडिस लांगावन फॉर मॅक्सिमम. सुबह यार, या फटक्यांची गरज आहे या परिस्थितीमध्ये. या परिस्थितीला हे फटके आले तरच आपण तारू शकतो आपल्या संघाला. हे दाखवून देणारा सचिन नावाचा हा हिरा आल्या आल्या सरळ फेकून दिला, खातं खोललं षटकाराने. धावसंख्या पोचवली नांदिवली संघाची 25 वर. अजूनही 27 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 7 चेंडू आणि 27. हे आकड्यात समीकरण जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी नांदिवली संघासमोर खाडी चषक 2021 लाजवाब असं आयोजन. आदरणीय आमचे श्री दिनेश श्रीरामन पाटील, विभाग अध्यक्ष श्री देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. गोलंदाज राईट होतो विकेट. पुन्हा एकदा दिशा दिली, गॅप काढली, गाव कॉर्नर मिड विकेटच्या ठिकाणी हा चेंडू गेलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षण दूर होणे एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण सफल होतोय. अशा प्रकारे 2 धावा मात्र मिळतात शेवटच्या चेंडूवर. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 52 धावसंख्येला उत्तर आहे. यावेळेला 4 गडी बाहेर नांदिवली संघाचे 27. येणारे चेंडू 6 चेंडू आणि 25 धावा. काय वाटतं? 6 चेंडू 25 धावा. जर खेळपट्टीचा विचार, चांगला अनुभव आहे बालू पाटील तुम्हाला या खेळपट्टीचा, या पूर्णपणे विभागीय खेळाडूचं काय म्हणणं असेल या परिस्थितीमध्ये? नक्कीच सर, धावा होऊ शकतायत, पण येणारा गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली तर दबाव वाढेल आणि विकेट जर इथं प्रशांतचा मिळाला तर सामना संपेल मी तर म्हणेल जास्त करून. कारण प्रशांतकडे ती गुणवत्ता आहे. सचिनने देखील गुणवत्ता पेश केली आहे. पण आता मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं संतोष सर गरजेचं आहे जर आव्हान टिकवायचं. आणि दात्री संघाचं एकच आव्हान असणार आहे की त्यांनी जास्तीत जास्त डॉट चेंडू किंवा इथं विकेट मिळवला तर ते वापसी करतील. दबाव आहे आता मात्र पूर्णपणे आपण म्हणजे तर नांदिवली संघाच्या फलंदाज संतोष सर. निश्चित बरोबर आहे तुमचं. येणारा चेंडू 6. स्वर्गीय संजय बालाजी पाटील अंकल. ओपनचं क्रिकेट होतं. ऋषी दादा वैद्य पावले, विजय पावलेच्या विरुद्ध यात धावा 23 होत्या. ते फोडून काढले होते, जिंकून दिले होते ऋषी दादाने. पहिला चेंडू मात्र दिशा दिली. स्क्वेअर लेगला जबरदस्त अंतर आहे. तिथे चेंडू मात्र चिरपार. 4 रन. सुरेख फटका. जान आणली बालू पाटील. या पहिल्याच फटक्याने दाखवून गेले सामना अजून ऑन आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगणारा फटका. नजाकत होती फटक्यावर. कानावरून बॅट आणली आणि दिशा दिली यावेळेस स्क्वेअर लेगला. 4 रन. 5 चेंडू आणि गरज आहे यावेळेला जिंकण्यासाठी 21. 5 चेंडू 21 हे आठवण सांगितली. स्वर्गीय आनंद दिगंत याही जे होतो भूमिपुत्र मैदान, त्याही सामन्यामध्ये या प्रकारचे असे आकडे आले होते जिंकण्यासाठी. ओ घुटने टेक, तमाशा देख, अशा प्रकारचा फटका मारायचा होता. पण ताकद जयेश म्हात्रे ज्याने फलंदाजी करताना मात्र धावसंख्येला आकार दिला होता, तो जयेश म्हात्रे मात्र
लवली कॉट यार जयेश. जेव्हा धावा पाहिजे होत्या तेव्हा धावा जमवून दिल्या. जेव्हा विकेटचा झेल पकडायचा होता तेव्हा अनोख्या अंदाजमध्ये झेल पकडलं. आणि हा फलंदाज आपल्याला भरपूर त्रास देईल याच्या अगोदर मात्र त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. ई बॅक इन पवेलियन. आणखी एक झटका बसतोय यावेळी नांदिवली संघाला. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज चेतन म्हात्रे हा खेळण्यासाठी नांदिवलीकडून. 4 चेंडू आणि 21 धावा. नाव कार्लोस ब्रेथवेट अगेन्स्ट बेन स्ट्रोक. T20 फायनल त्या प्रकारची फलंदाजी बहिरायला लागेल. येणार चेंडू 4-21. राईट आर्म उर्ध विकेट उंच पुराचं गोलंदाज फुल टॉस होती. इथे मात्र फ्लॅट. वन बाउन्स क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स. अजूनही सामन्यामध्ये मात्र कुठे जाऊ नका असं प्रेक्षकांना सांगणारा खेळ चाललेला आहे. यावेळी फलंदाज पाहिले तर सचिन रमेश तेंडुलकर गॉट ऑफ देव ज्याला म्हटलं जातं त्याच नावाचा हा फलंदाज सचिन नांदिवलीकडून खेळताना. 6-2-4 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 12 धावा मात्र कुठून काढल्यात. येणारे चेंडू 3 चेंडू आणि 17. सचिन शंकर म्हात्रे फुलेले ते चेंडू त्याला दिशा दिली. मिड विकेटच्या ठिकाणी दूरवरून बंद अडवतं. 2 धाव फक्त मिळतात. इथे मात्र स्पष्ट चित्र झालंय सामन्याचं, कारण 2 चेंडू आणि 15 धावा. सामना थोडासा दूर गेलाय मी म्हणेन निश्चित नांदिवलीसाठी, कारण 2 चेंडू 15. फक्त नो बॉल वाईट हे पाहायला लागेल गोलंदाज टाकताना अक्षयला. हे 2 गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं तर सामना निश्चित आपल्या पारड्यात जाऊ शकतो. पण क्रिकेट इज गौरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. फुलटॉ टक आवाज आलाय परंतु सरळ जाईल हातामध्ये. लॉंग ऑनला देवेंद्र इज वाईडिश लॉंग ऑन. ब्युटिफुल कॉट. चांगला झेल टिपतो आणि 6व्या विकेटचं पतन झाले. 6 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त इथे 37. इथे औपचारिकता राहिले असं म्हणायला हरकत नाही. घाई होणार नाही पण भाकीत करणार नाही. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. गेम ऑफ चान्स आहे. अनिश्चितता ठासून बोलाय. 1 चेंडू आणि 15 धावा. सामना वाटला होतं थोडंसं मात्र आशा प्रलंबित केल्या होत्या प्रशांत आणि पिंट्याने. त्याच्यानंतर सचिनने मात्र विजयाच्या जवळपास न्यायचा. पण 1 चेंडू आणि 15 धावा. चांगला फटका जाता जाता एक नजाकत पेस केली. चेंडू जाते काऊ कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं. इथे अशा प्रकारे मात्र 13 धावसंख्येने मात्र पराभव पत्करावा लागला नांदिवली संघाला. हार्ड लक नांदिवली. पण आपण येऊन खाडी चषक पर्व 23 मध्ये चांगला खेळण्याचा आपण प्रयत्न केला. त्या अनुषंगानं खाडी चषक 2021 मध्ये तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. परंतु इथे दातिवली संघाचं आम्ही अभिनंदन करतोय. कारण सामना अतिशय जबरदस्त रंगतदार अवस्थेत असताना काय जादुई अशी गोलंदाजी केली. पण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच